राम राम। मार्गशीर्ष महिना म्हणजे व्रत वैकल्याचा महिना। यात मार्गशीर्ष गुरुवार व दत्त जयंती व आपले रेग्युलर उपवास असतातच। तर आज आपण 5 मिनिटात तयार होणारी मिनी उपवास थाली, ती पण सुद्धा तोंडाला चव आणणारी पाहणार आहोत। नमस्कार, अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाणा टोस्ट पण हिरवं वाटण तयार करून नवीन पद्धतीने कसा करावा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मी कालच भिजत घातला होता आणि तुम्ही इथे बघू शकतात साबुदाणा मस्त टम्म फुगला आहे आणि हाताने प्रेस केल्यानंतर प्रेस होत आहे। साबुदाणा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणा बुडेल इतपत पाणी ठेवलं होतं। आता सगळ्यात आधी आपण साबुदाण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालूया 2 फिक्कट हिरव्या मिरच्या, तुम्ही तिखट मिरच्या घेतल्या तरी चालेल, आणि धुवून बारीक चिरलेली यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। आता साबुदाणा आपण हिरव्या वाटणातील करणार आहोत, त्यामुळे आपल्याला कोथिंबीर भरपूर घालायची आहे, म्हणजे छान हिरवा रंग येईल। साधारण 4-5 छोटे छोटे आल्याचे तुकडे घातलेले आहे, यामुळे साबुदाण्याला अफलातून चव येते। पाणी न घालता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ। वाटण तयार आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला किंचित जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। साबुदाण्यात घालूया अर्ध्या वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। कुटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता, आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। इथे मी सेंधव मीठ वापरलेलं आहे। थोडीशी साखर घातली आहे, तुम्हाला आवडत नसणार तर स्किप केली तरी चालेल। हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आता साबुदाणा करायला घेऊया। त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे। त्यामध्ये घेतलेला आहे 1 चमचा साजूक तूप। तुम्ही जर तेलामध्ये खात असणार तर शेंगदाण्याचं तेल घेतलं तरी चालेल, पण इथे मी उपवास असल्यामुळे तूपच घेतलेलं आहे। तूप तापलं आहे, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे। जिरे छान फुलले आहे, यामध्ये घालूया काजू। तर इथे मी 4 ते 5 काजू आहे, त्यांना अशा प्रकारे मधून कट करून घेतलेला आहे, ते घालू। खरं सांगू का, या काजूमुळे पण साबुदाणा खूप उठून दिसतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायला तर लय भारी वाटतं। काजूला किंचित सोनेरी रंग आला की यामध्ये तयार केलेलं आपल्याला घालायचं आहे वाटण, आणि मोजून आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण मिनिटच हे वाटण यामध्ये परतायचं आहे, खूप नाही परतायचं आहे। वाटण व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये घालूया हा जो साबुदाणा आपण तयार करून ठेवला होता तो यामध्ये घालू आणि व्यवस्थित वाटणासोबत आपण मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटे एक वाफ काढून घेऊ। मध्ये मध्ये आपल्याला याला चाळ द्यायचा आहे, नाही तर साबुदाणा खाली लागून करपू शकतो। 5 ते 6 मिनिटं झालेले आहे आणि वाफ पण छान आलेली आहे। साबुदाणा पाहू आपण, वा मस्त, खूप छान सुगंध येत आहे आणि इथे आपला मस्त हिरव्या वाटणातील साबुदाणा बनून तयार आहे। गॅस बंद करूया। तर तुम्हाला नेहमी तोच लाल रंगाचा साबुदाणा खाऊन खरंच कंटाळा आला असणार, तर ह्या प्रकारचा हिरव्या वाटणातील साबुदाणा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, घरात सगळ्यांना नक्की आवडेल। साबुदाण्यासोबत घरचं ताजं दही, आणि ज्यांना गोड लागत असणार त्यांच्यासाठी छोटासा एक शेंगदाण्याचा लाडू। तर झटपट 5 मिनिटांमध्ये इथे उपवास स्पेशल आपली मिनी थाली बनून तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा। धन्यवाद।